महत्त्वाची बातमी आहे। मसाजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता पोलीस अधिकारी राजेश पाटील आणि आरोपींची भेट सीसीटीव्ही व्हिडिओ हा व्हायरल झाला। पीएसआय राजेश पाटील आणि आरोपी सुदर्शन घुलेंची हॉटेलमध्ये भेट झाल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे। केज शहरातल्या एका हॉटेलमध्ये ही भेट झाल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आला आहे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या झाली होती आणि त्यानंतरचा हा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आला आहे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 8 दिवस पूर्ण होत आहेत। या प्रकरणात आतापर्यंत 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे, तर 4 आरोपी जे आहेत ते अद्याप फरार आहेत। मात्र ज्या दिवशी संतोष देशमुख यांचं अपहरण झालं त्या दिवशीचा एक व्हिडिओ जो आहे तो सध्या व्हायरल होताना पाहायला मिळतोय। हे मी केजमधलं हॉटेल वसंत विहार नावाचं हॉटेल आहे आणि याच ठिकाणी आरोपी आणि पोलीस जे आहेत ते या ठिकाणी या हॉटेलवर बसल्याचा तो व्हिडिओ आहे। राजेश पाटील हे पोलीस उपनिरीक्षक होते आणि त्यांनी सुदर्शन घुले जो मुख्य आरोपी आहे याच्यासोबत या हॉटेलमध्ये दोघांचा संवाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय। या प्रकरणातील जे आरोपीला मदत करणारे पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आहे त्यांचं निलंबन देखील करण्यात आलेलं आहे। बीड पोलिसांची जी भूमिका आहे कुठेतरी संशयास्पद आहे, यावर मात्र शिक्कामोर्तब होताना पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन विनोद सह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, केज, बीड। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राज्यभरामध्ये तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत। तर हाच व्हिडिओ आता समोर आलेला आहे। हा सीसीटीव्ही व्हिडिओ केजमधील एका हॉटेलमधील आहे। यामध्ये आरोपी आणि पोलीस अधिकारी हे हॉटेलमध्ये चर्चा करताना या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे। मसाजोगमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील हा व्हिडिओ आता समोर आला आहे।